नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विषयाकडे वळण्याआधी सूचना की ज्यांना 2024 या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी लिहिलेलं अश्वमेध 2024 हे पुस्तक हवं असेल किंवा इतर माझी पुस्तकं हवी असतील तर त्याची माहिती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण ती बघू शकता आणि उपयोगित करू शकता. आपण आता विषयाकडे वळू. अख्ख्या महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात अटीतटीचा किंवा प्रकाश झोतात राहिलेला मतदारसंघ म्हणजे सुप्रियाताई सुळे यांनी 3दा जिंकलेला बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. कारण पहिल्यांदाच या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होते आणि ती निवडणूक होत असताना सुप्रियाताईंच्या विरोधात पहिल्यांदाच पवार परिवारातली एक दुसरी महिला म्हणजे त्यांची वहिनी सुनेत्रा पवार या उभ्या ठाकलेल्या आहेत. सुनेत्रा पवार म्हणजे अर्थातच अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांची सुविद्य पत्नी आहे आणि त्यावरून बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत बोलल्या गेल्या आहेत, माझ्याही व्हिडिओतून आलेल्या आहेत. पण आता मतदान संपल्यानंतर जे काय विश्लेषण किंवा आडाखे अंदाज व्यक्त केले जात आहेत, बोलले जात आहेत, त्यामधली एक गोष्ट अशी आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का घसरलेला आहे आणि मग प्रत्येकजण आपल्या दृष्टीने त्याकडे बघत असतो आणि ज्या दृष्टिकोनातून बघत असतो त्याप्रमाणेच त्याला चित्र दिसणार. यात काय नवीन आहे असं नाही. ती काय एक दोहा कुठेतरी वाचला होता, मी अनेकदा त्याची आठवण करून देतो. जिसकी रही भावना जैसी प्रभुमूर्त तिनं देखी तैसी. त्या मूर्तीमध्ये कोणी राम बघू शकतो, कोणी कृष्ण बघू शकतो, कोणी देवी बघू शकतो, कोणी देव बघू शकतो. तुमच्या मनात जो भाव आहे, जी भक्ती आहे किंवा जी धारणा आहे त्यानुसारच समोरची आकृती मूर्ती तुम्हाला दिसत असते. कारण तुम्हाला ती मूर्ती बघायची असते जी तुमच्या मनात आहे. समोर आहे ती मूर्ती तुम्ही बघता असं नाही आणि तिथे समस्या होते. आणि त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात 2024साठी जे 7 मे 2024ला मतदान झालेलं आहे त्याची कारणमीमांसा करताना प्रत्येकजण आपापल्या परीने बघतोय. आणि मग दुसरी एक गोष्ट असते, जर तुम्हाला या मतदानात घट झाली आहे म्हणून कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असेल तर मग ज्याच्या डोक्यावर खापर फोडायचं आहे त्याला यात कुठे गोवता येतो का हे बघितलं जातं. आणि साहजिकच तशा बातम्या अफवा कुजबूज सुरू होत असते. गंमत अशी आहे की मतदान 7 तारीखला होऊन गेलं आणि मतदानाचा टक्का घसरला. याचं खापर कोणावर फोडलं तर पुण्याचे यापूर्वीचे जे पालकमंत्री होते आणि कोथरूडमधून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आलेले मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांतदादा पाटील यांच्या डोक्यावर हे खापर फोडलं गेलं. आणि चंद्रकांतदादा मतांमध्ये घट होण्यासाठी का जबाबदार आहेत तर म्हणे चंद्रकांतदादांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांना संपवायचं आहे अशी जी काय भाषा वापरली होती त्याचा विपरीत परिणाम होऊन बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान घटलेलं आहे. म्हणजे बाकी शरद पवार काय काय बोललेत, अजितदादा काय काय बोललेत, अजितदादांचे बंधू त्यांचे पुतणे काय काय बोललेत, सुप्रियाताई काय काय बोललेत, अजितदादांच्या आत्या ज्या ND पाटलांच्या पत्नी होत्या त्या काय काय बोललेत. अनेक जण आपल्या आपल्या परीने या निवडणुकीमध्ये खूप काही बोललेले आहेत. पण आपल्या कार्यकर्त्यांसमोर चंद्रकांतदादा बंदिस्त खोलीमध्ये बंदिस्त दालनामध्ये जे काय बोलले
त्याची कोणीतरी एक रेकॉर्डिंग केलेली क्लिप काढली आणि बघा चंद्रकांत दादांनी शरद पवारांना अपमानित केलं, शरद पवारांना संपवायचे अशी भाषा वापरली, म्हणूनच बारामतीमध्ये मतदान कमी झालं, मतदानाचा टक्का घसरला. जणू काय चंद्रकांत दादा यांच्या त्या बंदिस्त खोलीतल्या एका वक्तव्याने संपूर्ण बारामतीच्या निवडणुकीला प्रभावित केलेले. किंबहुना चंद्रकांतदादा पाटील हे पुणे जिल्ह्यातलं असं काही राजकारणी व्यक्तिमत्व आहे की त्याचा बारामतीमध्ये सर्वाधिक प्रभाव पडतो. हे असल्या बातम्या लिहिणारे किंवा अफवा पिकवणारे जे देवटे आहेत त्यांना मी एकच म्हणेन की गधड्यांनो, एवढी जर चंद्रकांत दादा यांच्या भाषेची ताकद असती, चंद्रकांत दादा यांचा एवढा राजकीय प्रभाव असता, तर भारतीय जनता पक्षाला पवार परिवारामध्ये फूट पाडून अजितदादांना आपल्या गोटात आणण्याची गरज नव्हती. तेच कशाला 10 वर्षापूर्वी त्या मतदारसंघात सोलापूर किंवा कुठे साताऱ्यामधले महादेव जानकर यांना सुप्रियाताईंच्या विरोधातला उमेदवार बनवून लढवण्याची गरज नव्हती. 2019मध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला सुप्रियाताईंच्या विरोधात उमेदवार म्हणून भाजपला लढवण्याची गरज नव्हती. चंद्रकांत दादा यांचे एक वाक्य जर बारामतीतला मतदानाचा टक्का घसरवू शकत असेल आणि एवढा बारामतीमध्ये प्रभाव पाडत असेल, तो 2014 असो किंवा 2019 असो आणि 2024 असो, भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत दादांनाच बारामतीतलं सुप्रियाताईंच्या विरोधातलं उमेदवार बनवलं असतं. पण चंद्रकांत दादा बारामती आणि पुणे जिल्ह्यामध्ये तितकं प्रभावी नेतृत्व नाही, अजिबात नाही आहे. हां, ते आपल्या परीने भाजपच्या राजकारणात प्रभावी व्यक्तिमत्व आहे, पण बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरावा. मग शरद पवार कोण आहेत? हे असली कुजबूज पिकवतात. त्यांना असं म्हणायचं का, अरे चंद्रकांत दादा इतके महान राजकीय प्रभावी व्यक्तिमत्व आहे की त्याच्यासमोर शरद पवार म्हणजे काहीच नाही. नुसतं चंद्रकांत दादा बोलले की इथे आपल्याला शरद पवारांना संपवायचे, पराभूत करायचे, आणि लगेच मतदानाचा टक्का घसरला. अगदी सुप्रियाताईंना मत द्यायला जाणारे, सुनेत्रा पवारांना मत द्यायला जाणारे शरद पवारांची जी प्रतिष्ठापणाला लागलेली आहे ती वाचवण्यासाठी काम धाम धंदा बाजूला ठेवून मतदानाला जाणारे होते, ते सुद्धा चंद्रकांत दादांच्या या वाक्याने बिचकले, वचकले आणि मतदानात केंद्रावर जायचे थांबले. कोणा दिवट्याला असं म्हणायचे का? कोणाला असं म्हणायचे का? अरे डोकं वापरा. आयुष्यातली अर्धशतकापेक्षा अधिक काळ, जवळजवळ 6 दशकं शरद पवारांनी बारामती आणि बारामतीचा परिसर आणि पुणे जिल्हा याला राजकीयदृष्ट्या आपल्या प्रभावाखाली राखण्यासाठी इतकी वर्ष खर्ची घातली. त्यांच्या वचनाला, शब्दाला काडीची किंमत नाही. पण कोल्हापूरहून गेल्या निवडणुकीत कोथरूडला पुणे जिल्ह्यात दाखल झालेले चंद्रकांत दादा मात्र सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व आहे. अरे कुठलं विश्लेषण करताय, कुठली मीमांसा करताय? पण ते असताना ही वडाची साल पिंपळाला लावायची आणि मग पिंपळ म्हणजेच कसा वड आहे आणि त्या वडाला बघा कशा पारंब्या सुटल्यात, इतकं दाखवण्यापर्यंत जो मूर्खपणा चालतो त्याला आजकाल पत्रकारिता म्हणतात. आणि म्हणून मग त्यावर अजितदादांची प्रतिक्रिया मागण्यात आली आणि अजितदादांनी पत्रकारांना खुश करण्यासाठी प्रतिक्रिया दिली की काही लोकांना, म्हणजे कुठच्या मीटिंगमध्ये अजितदादा बोलले, काही लोकांना भाषणासाठी बोलवायची सुद्धा भीती वाटते. आणि तो संदर्भ अर्थातच चंद्रकांत दादांचा होता. दुसरी प्रतिक्रिया अजितदादांची बघितली
की शरद पवार निवडणुकीला उभेच नसतील तर त्यांचा पराभव कसा शक्य आहे, त्यामुळे असं काय बोलण्यामध्ये अर्थ नाही, अशीही प्रतिक्रिया अजितदादांनी दिली. पण चंद्रकांत दादा असोत किंवा अजितदादा असो, हे दोन दादा मिळून पुणेकरांना आणि पुणेकरांपेक्षाही तमाम मराठी पत्रकारांना झुलवत आहेत आणि खेळवत आहेत का, अशी मला शंका आली. कारण चंद्रकांत दादा नुसते बोलले शरद पवारांना संपवायचे, आणि शरद पवारांना संपवायचे याचा अर्थ पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवायचे. आणि हे चंद्रकांत दादा कशाला बोलायला पाहिजेत? हे भाऊ तोरसेकरने प्रतिपक्षमध्ये वारंवार सांगितलेलं आहे. अजितदादांना महायुतीमध्ये आणण्याचा हेतू शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत करणं हाच आहे. हे गेल्या 2-3 महिन्यापासून सांगतोय मी. ज्यांनी मला विचारलं की शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडे पूर्ण आणि भक्कम बहुमत असताना अजितदादांना 40 आमदार घेऊन परत आणण्याची गरज काय होती, हे जे भाजपचे समर्थक मला विचारत राहिले त्यांना मी परत स्पष्ट करून सांगितलं की अजितदादांना महायुतीच्या मतामध्ये भर घालण्यासाठी बिलकुल आणलेलं नाही, बिलकुल आणलेलं नाही. म्हणून तर अजितदादा अर्धी निवडणूक संपली तरी बारामतीतच होते. कुठे विदर्भाला गेले, कुठे मराठवाड्यात गेले, कुठे उत्तर महाराष्ट्रात गेले, तिथे महायुतीच्या उमेदवारांचा अजितदादांनी प्रचार केला असं आपल्याला बघायला तरी मिळालं का? नाही मिळालं. का? अजितदादा हे बारामतीपुरते मर्यादित होते, अगदी साताऱ्याला सुद्धा गेले नाहीत. कधीतरी एका दिवशी शिरूरला गेले. त्यामागचा हेतू काय होता? कुठल्याही परिस्थितीत बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा पराभव झालाच पाहिजे, आणि सुप्रियाताईंचा पराभव हा सुप्रियाताईंचा नसतो, तर तो अल्टिमेटली शरद पवार यांचा पराभव असतो. आणि फक्त बारामतीमध्ये नव्हे तर शरद पवारांचा महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय राजकारणात सुद्धा पराभव असतो. जो बलदंड नेता अर्धशतकाचा आपल्याच मशागत केलेल्या मतदारसंघात आपल्याच लाडक्या लेकीचा पराभव पदरी आणेपर्यंत झुंजतो आणि पराभूत होतो, त्याचा अर्थ दुसरा काय असतो? साध्या सरळ सामान्य भाषेमध्ये चंद्रकांत दादा बोललेले आहेत. चंद्रकांत दादा ते बोलले, पण चंद्रकांत दादांनी कितीही प्रयास केले तरी चंद्रकांत दादा भाजपची सगळी फौज घेऊन उभे राहिले असते तरी बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा पराभव करणं अशक्य होतं. म्हणून तर अजितदादांना आणलं आणि अजितदादांच्या पत्नीलाच सुप्रियाताईच्या विरोधात उभं करण्यात आलं. त्याचा हेतू काय? सुप्रियाताईंचा पराभव म्हणजे शरद पवारांचा पराभव नाही असं अजितदादा म्हणणार आहेत का? प्रश्न विचारणाऱ्यांना पण अक्कल नसते आणि आलेलं उत्तर समजून घेण्याची सुद्धा बुद्धी नसते. म्हणून असे वादंग निर्माण केले जातात आणि त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. आणि म्हणून हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर मला एक स्वतंत्र व्हिडिओ करावासा वाटला की इथे चंद्रकांत दादांवर अजितदादा नाराज आहेत. नाराज म्हणजे काय? अजितदादांना आपल्याकडचं पालकमंत्रीपद देताना चंद्रकांत दादा नाराज नव्हते? आपल्या पक्षाकडे 105 आमदार असताना, शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना काळजावर दगड ठेवला हे चंद्रकांत दादा उघडपणे पनवेलच्या पक्षाच्या शिबिरात बोलले. तो माणूस अत्यंत निर्लस मनाचा आहे, त्यामुळे मनात आहे ते बोलून टाकतो. आणि म्हणूनच बारामतीमधून शरद पवारांना संपवायचं हेच तर सगळं राजकारण होतं. आणि केवळ तेवढ्यासाठी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 8 जणांना मंत्रिपदं दिली, ती फक्त बारामती पराभूत करण्यासाठी होती. अन्यथा अजितदादांच्या मतांची
किंवा आमदारांची शिवसेना भाजप युतीला गरज नव्हती. त्यामुळे चंद्रकांतदादा बोलले त्याच्यामध्ये एक तसूभर खोटं नाही आहे. शरद पवारांना आणि त्यांच्या पाडापाडीच्या घातपाती राजकारणाला महाराष्ट्राच्या परिसरातून संपवणं हाच बारामतीच्या लोकसभा निवडणुकीचा खरा आशय आहे. आणि तोच चंद्रकांतदादांनी बोलून दाखवला. किंबहुना तो अंमलात आणण्यासाठीच अजितदादा महायुतीत आलेले आहेत. आणि म्हणूनच अगदी काकांशी नव्हे तर सगळ्या पवार परिवाराशी अजितदादांनी पंगा घेतला. तो शरद पवारांना संपवण्यासाठी आहे. म्हणून तर सगळा परिवार एका बाजूला आणि अजितदादा एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली. आता यामध्ये सुप्रियाताईंचा पराभव झाला तर तो संपूर्ण पवार परिवाराचा पराभव असणार आहे. आणि संपूर्ण पवार परिवाराचे मुखिया शरद पवार असतील तर तो आपोआपच शरद पवारांचा पराभव असतो. आणि म्हणून तो शरद पवारांच्या राजकारणाचा शेवट असतो. कारण जो माणूस आपला मतदारसंघ राखू शकत नाही, आपला बालेकिल्ला राखू शकत नाही, तो राष्ट्रीय राजकारणामध्ये कुठल्या तोंडाने बोलू शकतो. तेच करायला जे चंद्रकांतदादा बोलले ते करायला अजितदादा महायुतीत आलेत. महायुतीत अजितदादा केवळ तेवढ्यासाठी आलेत, काकांकडून पक्ष काढून घेतला. त्याचा अर्थ काय होतो? आज शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचं नाव हे त्यांच्याकडे राहिलेलं नाही, अजितदादांकडे आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षातून शरद पवारांना खुद्द अजितदादांनी संपवलेलं आहे. शरद पवारांच्या हातून त्यांचा पक्ष आणि त्यांची निवडणूक निशाणी काढून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवारांना कोणी संपवलं? चंद्रकांतदादांनी नाही संपवलं, अजितदादांनी संपवलं. तेव्हा चंद्रकांतदादा जे बोलतात ते अजितदादा कृतीतून करतात. चंद्रकांतदादा बोलतात पण करत नाहीत आणि अजितदादा करतात पण त्या शब्दात बोलत नाहीत. आणि म्हणून हे दोन दादा मिळून माध्यमांना, माध्यमातल्या खुळचट पोरांना खेळवतात की काय अशी मला शंका आली. आपल्याकडे मराठीमध्ये एक उक्ती आहे, तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो. चंद्रकांतदादा आणि अजितदादा असे दोन दादा असंच काही नाटक रंगवत आहेत का अशी मला शंका आली. चंद्रकांतदादांनी बोलायचं आणि अजितदादांनी नाराजी व्यक्त करायची, अशी नौटंकी चालली आहे का? कारण चंद्रकांतदादा एक तसूभर चुकीचं बोललेले नाहीत. जे काय गेले 6-8 महिन्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघात चाललेलं आहे त्यातला आशय, त्यातलं तथ्य चंद्रकांतदादा बोललेले आहेत. आणि त्या सगळ्या कृतीमध्ये, त्या सगळ्या व्यवहारामध्ये अजितदादांचा सहभाग आहे. मग नाराजी म्हणजे काय असतं? नाराजी असती तर अजितदादा बोलले असते की चंद्रकांतदादा पुण्यात दिसता कामा नाहीत, बारामतीत फिरकता कामा नाहीत, चंद्रकांतदादांच्या तोंडून बारामती हा शब्द पण येता कामा नये, हे खूप आधीच अजितदादा बोलू शकले असते. पण ते बोललेले नाहीत. यालाच तर राजकारण म्हणतात. आपल्या मनातले शब्द दुसऱ्याकडून बोलून घ्यायचे आणि आपण मात्र नाराजी व्यक्त करायची, यालाच राजकारण म्हणतात. असलंच राजकारण अजितदादांचे काका 5 दशकापासून करत आले आणि आता तोच धडा अजितदादा गिरवत आहेत. चंद्रकांतदादांनी मारल्यासारखं करायचं, अजितदादांनी दुखल्यासारखं करायचं. पण दोघेही शरद पवारांना बारामतीच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातून संपवण्याचीच खेळी करत आहेत. सुनेत्रा पवारांचा विजय हा पवार नावाचा विजय असला तरी पवार नावाचा दुमदुमलेला जो विजय होता
त्याचा दारुण पराभव असेल, लज्जास्पद पराभव असेल. दुमदुमलेला शरद पवार संपवणं यापेक्षा 2024च्या बारामती निवडणुकीत दुसरा कुठलाही आशय नाही. आणि त्यामुळे चंद्रकांतदादांनी स्पष्टोक्ती करणं आणि अजितदादांनी नाराजी करणं हा सगळा खेळ परस्परांना पूरक आहे. नाविन्यपूर्ण नाही मी म्हणणार, पूरक आहे. बघा विचार करून मित्रांनो. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.